चा इंग्लिश क्लास. आज आपण टेस्ट क्रमांक 12 बघणार आहोत. तर आपण 15 मार्काची टेस्ट पुन्हा आपण घेत आहोत. दिनांक 24 डिसेंबर 2023. आणि आजचा क्वेश्चन क्रमांक 1 आपण बघूया. राईट द मीनिंग ऑफ द फॉलोइंग इंग्लिश स्पेलिंग इन मराठी लँग्वेज. प्रश्न क्रमांक 1. खालील दिलेल्या इंग्रजी स्पेलिंगचा अर्थ मराठी भाषेमध्ये आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे जो आपण एक वीक म्हणजे एक हप्ता आपण अभ्यास पूर्ण करतो, त्यावर आधारित आपण काही प्रश्न निवडतो आणि त्या प्रश्नांवर आधारित आपण टेस्ट घेत असतो. तर विद्यार्थ्यांचं नावं सांगायचं तर प्रामाणिक अभ्यास करणारा फक्त एकच विद्यार्थी आहे. त्याचं नाव आहे प्रथमेश जोशी, जो आपला अभ्यास वेळेवर पूर्ण करून न चुकता मला पाठवत असतो. खरंच असा विद्यार्थी की जो आपलं काम इयत्ता 3रीचा विद्यार्थी असूनही दररोज पूर्ण करतो. नक्कीच तो येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही कार्यामध्ये तो उतरला तर त्याचं जे कार्य आहे ते नक्कीच तो चांगल्या पद्धतीने पूर्ण करेल. तर ठीक आहे, प्रश्न क्रमांक 1 बघूया. खाली दिलेल्या इंग्रजी स्पेलिंगचा अर्थ मराठी भाषेमध्ये लिहायचा असतो. स्पेलिंग आहे अर्न, त्यानंतर हेल्थ, इन्सल्ट, होल आणि लिमिटेड. त्यानंतर क्वेश्चन 2 आहे. प्रश्न 2. राईट इंग्लिश सेंटेन्सेस फॉर द फॉलोइंग मराठी सेंटेन्सेस. प्रश्न 2. खालील मराठी वाक्यांसाठी इंग्रजी वाक्य लिहायचे. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. तो बोलत राहिला. 2. तो येत नाही आहे. 3. हा आपला पाहुणा आहे. 4. ती विसराळू आहे. 5. ते मला तिने दिले. यानंतर क्वेश्चन 3 आहे. शेवटचा प्रश्न आहे आपला. आयडेंटिफाय द टाईप ऑफ द सेंटेन्सेस. खालील वाक्य कोणत्या प्रकारातील आहे ते आपण टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आपण शिकलेलो आहोत. तर 5 वाक्य आपण घेतलेलं आहे. पहिलं वाक्य बघूया. डू रॅबिट ईट ग्रास. डू यू हॅव ब्रदर. ब्रिंग मी मिल्क. डोंट ड्राईव्ह फास्ट. हाऊ ब्युटिफुल. तर आपण या 5ही वाक्यामध्ये वाक्यातील कोणता प्रकार आहे तो आपल्याला शोधून लिहायचा आहे. म्हणजे झालेल्या अभ्यासावरतीच आपलं टेस्ट आहे. आपण जानेवारीमध्ये टेन्सचा सुद्धा टेन्स जे काळाचे प्रकार असतात ते पण जानेवारी महिन्यात आपण लवकर सुरू करणार आहोत. आता आपण येणाऱ्या काळामध्ये पंक्च्युएशन मार्क म्हणजे विरामचिन्हांचा उपयोग ते आपण शिकणार आहोत. तर भेटूया आपण पुन्हा सोमवारच्या क्लासमध्ये. धन्यवाद.